आपणच आपल्याला, आत्मानम आपल्याला, आपणच, आत्मना आत्मानम, आत्मना म्हणजे आपल्या आत्मद्वारा, आत्मस्वरूपाच्या द्वारा आपल्या आत्मस्वरूपाच्या जे ज्ञान स्वरूप असणाऱ्या आत्म्याला आत्मानम वेत्थ म्हणजे तू जानासी, तू जाणतोस. अन्वयानुरूप सरळ अर्थ असा आहे की हे पुरुषोत्तमा, हे भूतभावना म्हणजे भूतांना उत्पन्न करणाऱ्या, भूतेश म्हणजे भूतांचं ईशन नियामन करणाऱ्या, संपूर्ण देवांचाही देव असणाऱ्या, संपूर्ण जगताचं पालन करणाऱ्या अशा हे देवा तू स्वयं एव, तू स्वतःच, आत्मना आत्मानम स्वतःच म्हणजे कोणाच्याही मार्गदर्शन न घेता, कोणाचाही उपदेश किंवा मदत न घेता तू इतका समर्थ आहे की तू स्वतःच आत्मानम आपल्या स्वरूपाला, आत्मस्वरूपाला वेत्थ तू जाणीत आहेस. अर्जुन भगवंताची स्तुती करतो. अर्जुनाच्या मनात काय आहे की यापुढं अर्जुनाच्या अंतःकरणात असं एक स्फुरण झालेलं आहे की आपल्याला भगवंतानी मागं सांगितलेल्या 7व्या 9व्या अध्यायामध्ये सांगितलेल्या, परंतु त्या संक्षेपाने सांगितलेल्या आहेत, थोडक्यात सांगितलेल्या आहेत, तर त्या विभूतींचं वर्णन भगवंताकडून विस्तारपूर्वक ऐकण्याची इच्छा आहे. म्हणून आपण सांगतो की गुरूंच्या जवळ कसं जावं, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. त्यांच्याजवळ आपल्याला जायचं तर संतचरणी भावे रिगावया, तनु मनुजीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित आपले तेही सांगती पुशिले, जेने अंतःकरण बोधले संकल्पा नये. गुरुजींच्याकडे जाण्याचा विधी सांगितला की पहिल्यांदा त्यांनी प्रणिपात करावा, साष्टांग दंडवत करावं, नंतर त्यांची सेवा करावी आणि नंतर त्यांना आपल्या जीवनातील आध्यात्मिक प्रश्न विचारावेत. अशा प्रकारचा एक रूढ अशी परंपरा आहे गुरु शिष्य सत्पथामध्ये. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिगावया. त्यांनी बोलावलं नाही तरी आपण त्यांच्या जवळ जावं, त्यांची सेवा करावी, दंडवत करावा आणि मग त्यांची प्रसन्नता पाहून त्यांना प्रश्न करावे आणि आपल्या आत्मस्वरूपाची ओळख करून घ्यावी. आणि हे करत असताना एवढंच करून भागणार नाही, त्याच्याही पेक्षा अंतरंग साधन आहे श्रद्धावान लभते ज्ञानम. अंतकरणात अत्यंत श्रद्धापूर्वक त्या ठिकाणी जावं. आणि कसं जावं तर तत्पराः संयतेंद्रियाः. त्यांनी तत्पर म्हणजे मला फक्त परमात्मा प्राप्ती एवढंच उद्दिष्ट आहे, श्रीगुरूकडून दुसरं काही अपेक्षित नाही, फक्त माझा उद्धार कसा व्हावा एवढंच मला अपेक्षित आहे. आणि त्याशिवाय संयतेंद्रियाः म्हणजे इंद्रियांचा संयम जो करू शकतो, म्हणजे आपली इंद्रिय ही विषयाकडे जात असताना त्यांना निग्रहित करून आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्तवृत्ती स्थापन करण्याचा अभ्यास ज्याचा परिपक्व झालेला आहे असा जो पुरुष आहे, त्या पुरुषाला ह्या गुरुशिष्य सत्पथातील उपदेशाच्या द्वारा आत्मबोध होत असतो. म्हणून हीच गोष्ट या ठिकाणी. दुसरी गोष्ट अशी की त्यांच्याकडे गेलं तर संतापाशी बहु असावे मर्यादा, फलकटाचा धंदा उरफोडी असं सांगितलं. संतांच्या जवळ मर्यादेने त्या ठिकाणी राहावं, आपल्या मर्यादेचं उल्लंघन करू नये ही एक सूचना त्या ठिकाणी सांगण्यात आली. असं या ठिकाणी सांगतात की अर्जुन जेव्हा भगवंतावर जातो तेव्हा भगवंताच्या उपदेशानंतर आपल्या झालेल्या बोधाचं सर्व श्रेय हे आपल्याकडं न घेता ते आपल्या इष्टदेवतेला किंवा गुरुरूप असणाऱ्या इष्टदेवता परमात्म्याला देतो, परमात्म्याची स्तुती करतो. स्तुती काय आहे तर स्तुती कस्मै न रोचते, स्तुती कोणाला आवडत नाही. संपूर्ण जगत चालक असणारा परमात्मा त्याच्या स्तवनाने हे सगळे वेद जे आहेत तर ते वेदातले सगळे मंत्र ह्या परमात्म्याची महांतम ईश्वरम,
महान असणारा जो ईश्वर, त्या ईश्वराचीच स्तुती करतात, स्तवन किंवा स्तोत्रगात करत आहेत. तसा अर्जुन या ठिकाणी गीतेमध्ये या अध्यायामध्ये भगवंताची स्तुती करत आहेत आणि स्तुतीने परमात्म्याला प्रसन्न करू इच्छित आहे. आणि त्याच रीतीनं अर्जुनाला पुढं काय अपेक्षित आहे की भगवान माझ्यावर असं प्रसन्न व्हावेत की मला हे जे काय असंग निर्विकार परमात्मा आहे त्याचं मला चिंतन करता येत नाही, कारण त्याला काही नाही नाम रूप संबंध जाती क्रिया भेद हा आकाराशीच प्रवाद वस्तूशी नाही. आणि ज्या वस्तू भगवान म्हणतात की मामनु स्मर युद्धेचं, माझं स्मरण कर आणि युद्ध कर असं सांगतात, परंतु तुझं स्मरण करायला तुझं स्वरूप तर कळलं पाहिजे, कसं चिंतन करायचं. तर त्याचं जे असंग निर्विकार असणारं अवाच्य किंवा जे सच्चिदानंद स्वरूप आहे त्या स्वरूपाचं निर्गुण निराकार असणारं तत्व, त्याचं चिंतनच कसं करता येईल. जर त्या चिंतन करायला काहीतरी उपाधी पाहिजे, त्या उपहिताला काही उपाधी असेल तर त्या ठिकाणी विशिष्टाचं किंवा सोपाधिकाचं चिंतन करता येईल. पण सोपाधिक पदार्थाचं चिंतन करणं हे मानवाला अधिक सोपं आहे. निरुपाधिक तत्वाचं चिंतन करणं हे अत्यंत कठीण आहे. की पुढे आता 12व्या अध्यायात सांगतात की पांगुळ मनुष्य जो आहे तर त्याला वाऱ्याची स्पर्धा करता येईल का. लोहाचे चणे जै बोचरिया पडती खाणे तै पोट भरणे की मर प्राणी शुद्धी नेणो. या ठिकाणी लोखंडाचे चणे खायचं तरच या ठिकाणी ह्या ब्रह्मपदाची प्राप्ती होईल. काय चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे, अशी याची स्थिती आहे. तेव्हा मलाही आणि माझ्यासारख्या अनेक साधकांना सुलभ असं जर भगवंताने आपलं स्वरूप अर्थात विभूती हे जे आहे निर्विशेष स्वरूप आहे ते सहसा सामान्य पुरुषाच्या बुद्धीवर आरूढ होत नाही. म्हणून त्याचं विशेष रूपाने जर त्यांनी सांगितलं ते विशेष भवनम विभूती, त्यालाच विभूती असं म्हणतात. अर्जुनाच्या मनामध्ये एक गोष्ट आहे की भगवंताने ह्या विभूती मला जर सांगितल्या तर मी यांचं चिंतन करील आणि ते चिंतन करणं मनाने शक्य आहे. म्हणून अर्जुन पण लगेच गेला सांगा मला तुमच्या विभूती असं म्हणत नाही. अर्जुन भगवंताची स्तुती करतो. स्वयमेव आत्मना आत्मानं, भगवान तो परमात्मन तुम्ही स्वतःचं स्वतःला जाणता. याचा अर्थ ज्याला स्वतःचं नाही, याच्यातून एक गोष्ट लक्षात येते, ह्या चिंतन करता येते की जो श्रीगुरु उपदेश करणार आहे तो ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे, म्हणजे त्याला स्वतःला ब्रह्माची अनुभूती असली पाहिजे. तो जर केवळ श्रोत्रिय म्हणजे शास्त्राचं शब्दांचं ज्ञान असेल तर त्याच्यापासून जर अनुभव नसेल तर शिष्याला बोध होऊ शकत नाही. म्हणून त्याला स्वतःची अनुभूती असली पाहिजे आणि त्याला शास्त्रज्ञानही असलं पाहिजे. याशिवाय तो उदार असला पाहिजे. आपल्याजवळ असणारं जे ज्ञान आहे तर ते हृदय एक झाले आणि ये हृदयीचे ते हृदयी घातले, अशा प्रकारचं बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या, असा तो उदारही असला पाहिजे. हे सगळ्या लक्षणापैकी या श्लोकामध्ये श्रीगुरूंचं महत्त्वाचं लक्षण सांगतात. अनुभव, स्वानुभव किंवा स्वानुभूती ते सांगतात. काय की या ठिकाणी तू कसा आहे, स्वानुभूती संपन्न आहेस. तू स्वयं एव, तू स्वतः आत्मना आपल्या अंतकरणाच्या द्वारा आत्मानम आपल्या आत्मस्वरूपाला वेत्थ तू चांगल्या प्रकाराने जाणतो. म्हणजे तू ब्रह्मनिष्ठ आहे, केवळ श्रोत्रिय नाहीस आणि माझ्या कल्याणाची तुला तळमळ आहे. म्हणून या घनघोर अशा समरांगणामध्ये तू मला हा उपदेश करण्यास प्रवृत्त झाला आहे किंवा माझं सारथ्य म्हणजे युद्ध प्रसंगात करणारं सारथ्य नाही तर तू काय आत्मानम रथिनम विद्धी, हा जो आपल्या जीवात्मा ह्या शरीरूपी रथावर आरूढ झाला त्याचं कायमचं सारथ्य करण्यासाठी तू मी मोक्षप्राप्ती होईपर्यंत तुझ्या स्वरूपाशी एकरूप होईपर्यंत तू माझ्या जीवनाचं सारथ्य करणार आहे असं भगवान सांगतात. म्हणजे तू दयाळू पण आहेस
श्रोत्रिय पण म्हणजे शास्त्रज्ञ आहेत, कारण ही सर्व शास्त्र म्हणजे काय तर यस्य निश्वसितम वेद, ज्याच्या निश्वासातून हे वेद अभिव्यक्त झाले तो परमात्मा हा सर्वज्ञ आहे, ही निसंशय गोष्ट आहे. वेद जर या ठिकाणी सर्वज्ञ कल्प आहे, पण परमात्मा काय आहे सर्वज्ञच आहे. वेद हा जवळ सर्वज्ञ आहे म्हणून सर्वज्ञ कल्प असं म्हणतात, आणि तू सर्वज्ञच आहे. कारण काय आहे की कोणताही एखाद्या विषयाचं एखाद्याने ग्रंथ लिहिला तर त्या ग्रंथामध्ये जे ज्ञान आलं त्या विषयाचं, त्याच्यापेक्षा तो जो ग्रंथ करता त्याच्या ठिकाणी त्याच्यापेक्षाही अधिकच ज्ञान असतं. इतकंच नाही तर ज्या विषयावर ग्रंथ लिहिला त्याच्यापेक्षा दुसऱ्याही अनेक विषयाचं त्याला परिपूर्ण असं त्या विषयाचं ज्ञान असू शकतं. म्हणून या ठिकाणी तू जो आहे तर तू वेदाचाही प्रणेता आहे, वेदाचाही प्रणेता आहे, त्या म्हणून तू कसा आहे सर्वज्ञ आहेस असं भगवान. म्हणजे तू श्रोत्रिय आहेस, अर्थात तू श्रोत्रिय आहेस, तू ब्रह्मनिष्ठ आहे आणि तू उदार आहेस असं सांगतात. पुन्हा तुझ्या ठिकाणचं वैशिष्ट्य काय, ह्या सगळ्या प्राणीमात्रांना भूतभावनं तू निर्माण करणारा आहे. नुसते निर्माण करून थांबतो का, त्यांना पुन्हा भूतेश त्या सगळ्या भूतांचंही नियमन करतो. आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं ज्या अनेक देवताच्या उपासना सांगतात त्याचं कारण असं आहे की त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता किंवा मुख्य देवता आहेत, त्या देवतांचं जर आपण उपासना केली तर त्या उपासनेचं फल त्या देवता देत असतात. प्रत्येक इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता आहे. काल आपण पाहिलं मनाला तुम्हाला प्रसन्न करायचं असेल तर मनाच्या अधिष्ठात्री देवतेची सेवा केली की मग ती काय करते, त्या मनाला त्याच्या साह्य करते. आणि जर हात आहे तर आपण म्हणतो की इंद्र देवता आहे, इंद्राची उपासना केली तर तुमच्या हाताच्या ठिकाणी सामर्थ्य वाढेल किंवा ते सामर्थ्य उत्पन्न होईल किंवा ते सामर्थ्य स्थिर राहील. अशा गोष्टीमुळं लोक अनेक देवतांचे, प्रत्येक इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता भिन्न भिन्न असल्यामुळं लोक त्याच्या प्रसन्नतेसाठी त्या देवतांची म्हणजे ज्या देवता परिच्छिन्न आहेत त्यांची उपासना करतात. पण वेदाचा सिद्धांत अनेक देवतांची उपासना सांगण्यात वेदाचं तात्पर्य नाही. म्हणून मनुष्याने सेवा करावी ती ईश्वराची, एकाच देवाची करावी. कारण एको देवा सर्वभूतेषु गुढा सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा असा सर्व प्राणीमात्रांच्या मध्ये असणारा एकच देव आहे. आणि इतर ज्या देवता आहेत त्या देवतांना, त्या देवतांचं आधिपत्य करणारा तो ईश्वर असल्यामुळं हत्तीच्या पायात सर्व पाय आले, त्याप्रमाणे एका ईश्वराची उपासना केली की सर्व देवतांची उपासना झाल्यासारखी होते. असं खरं वेदाचं काय मनोगत आहे, भगवंताचं तेच मनोगत आहे. आणि त्या रीतीनं सांगतात की तू तुझ्या स्वतःच्या स्वरूपाला स्वतः जाणतो. याचा अर्थ काय आहे की तुला ज्ञान करून घेण्यासाठी कोणाला शरणागत व्हावं लागत नाही. तू स्वतःच ज्ञानमूर्ती आहेत, ज्ञानस्वरूप आहे आणि त्या स्वरूपाचं तुला नित्य ज्ञान आहे. तुला ते ज्ञान करण्यासाठी जरी तुला काही करावं लागत नाही, करण्याची आवश्यकता नाही. जरी तू या ठिकाणी आपण म्हणतो काय श्री रामचंद्र भगवान हे वशिष्ठाला शरण झाले आणि कृष्ण परमात्म्याने सांदीपनींना गुरु केलं, तर हे कशासाठी केलं, परमात्म्याला गरज होती असं नाही, परंतु ह्या सगळ्या सामान्य लोकांना यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवे तरो जनः सयत प्रमाणम कृते लोकस्तदनु वर्तते. या ठिकाणी जे काही लोक आहेत तर ते लोक काय करतात, पुढच्या असणाऱ्या महापुरुषांचं, श्रेष्ठांचं अनुसरण करतात. म्हणून देवाने आपल्या अवतार कार्यामध्ये ह्या गुरु शिष्य परंपरेमध्ये स्वतः सर्वज्ञ सर्वशक्तिमान कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असणारा ब्रह्मरूप परमात्मा देखील लोकांनी उन्मार्गगामी होऊ नये आणि जी परंपरा आहे त्या गुरु शिष्य परंपरेचा उत्कर्ष राहावा म्हणून त्यांनी सुद्धा ह्या परंपरेचं पालन केलेलं आहे. वास्तविक त्याला करण्याची गरज नाही अशी स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी अर्जुन भगवंताची स्तुती करत आहे आणि अर्जुनाला असं वाटतं की ह्या श्रीकृष्ण परमात्मा हा सर्वज्ञ सर्वशक्तिमान असल्यामुळं त्याला त्याचं स्वतःचं ब्रह्मानुभूतीनं तो ओतप्रोत संपन्न असल्यामुळं
तर त्या परमात्म्यानेच मला बोध द्यायचं ठरवलं, तर त्याने माझ्यावर अहेतुकी दया केली तर मला निश्चित बोध होईल. आता बोध तर इथं झाला असं दिसतं, परंतु बोध झाल्यानंतरही तया माझ्या सायुज्याची चाड, तरी त्याची पुरवी कोड, आणि सेवा म्हणती तरी आड प्रेमसुये. जरी मला ज्ञान दिलं असलं म्हणजे ही या ठिकाणी ज्ञानलक्षणात्मिका भक्तीची मला फलरूपाने प्राप्ती झाली असली तरी ज्ञानोत्तरही प्रेमलक्षणात्मक भक्तीचा माझ्या जीवनामध्ये विकास व्हावा म्हणून ह्या परमात्म्याने मला विभूतींचं कथन करावं. म्हणजे जर परमात्म्याने विभूती सांगितल्या तर माझ्या जीवन यात्रेमध्ये जो जो काही व्यवहार होईल त्या सगळ्या व्यवहारामध्ये भगवंताने सांगितलेल्या विभूती ह्या साक्षात भगवंताचं स्वरूप आहे असं म्हणून मी त्यांचं चिंतन किंवा त्याची आराधना करू शकेल असा अर्जुनाच्या मनोगत आहे. अर्जुनाच्या मनात हा भाव आहे आणि त्या अशी इच्छा आहे, उत्कट इच्छा आहे की मला भगवंताच्याच मुखातून त्याच्या विभूती विस्ताराने ऐकायला मिळाव्यात असं त्याला वाटतं. म्हणून अर्जुन या ठिकाणी भगवंताची या श्लोकामध्ये अशा रीतीनं एक स्तवन किंवा स्तुती करत आहे. आता या संबंधाने भगवान ज्ञानोबाराय काय सांगतात ते आपण पाहू. ज्ञानोबाराय सांगतात की येथा आपुले वाडपण जैसे आपणची जाणीजे आकाशे, का मी येतुली घनवट ऐसे पृथ्वीची जाणे. काही लोकांना आपलं स्वरूप काय हे ते कळत नाही. काही लोकांना म्हणजे सामान्यपणे बहुतेक प्रायशः सर्व जीवांना आपण ब्रह्मरूप आहोत हे कळत नाही, ऐकी नाही, हे कळत नाही. त्याप्रमाणे इथं सांगतात की कुठपर्यंत कळत नाही. पाठीमागच्या वेळी सांगितलं तुझे वाक्य व्यक्ती न येतात देवा, जो आपल्या जाणे जाणीवा तो कहीच नव्हे हे मदभावा भरवसेनी आले. अर्जुन म्हणतो तुझे वाक्य व्यक्ती न येता, तुझं वाक्य आकाराला आलं नाही म्हणजे तू स्वतःहून जर आम्हाला उपदेश केला नाही तर जो आपल्या जाणीवा जाणे, जो आपल्या जाणीवेने म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वतंत्र बुद्धीनं त्या परमात्म्याला मी जाणलं असं म्हणतो आणि जाणण्यासाठी प्रवृत्त होतो आणि मी त्या परमात्म्याला जाणलं. आणि कशाने जाणलं? माझ्या स्वतंत्र बुद्धीनं जाणलं असं तो म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला वेदाचं प्रबल प्रामाण्य नाही किंवा गुरूंची अनुभूती नाही, बरोबर ना. स्वतःच आपल्या असणाऱ्या परिच्छिन्न इंद्रियांच्या असणाऱ्या अनुभूती प्रत्यक्षादी प्रमाण याद्वारा प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमान किंवा अर्थापत्ती अनुपलब्धी ह्या प्रमाणामध्ये शब्द प्रमाणानेच हे ज्ञान होतं. इतर प्रमाणं जी आहे ती त्याला उपोद्बलक आहे असं सामंजस्याने समन्वयाने न कळता तो काय म्हणतो आपल्या जाणीवा जाणे, मी माझ्या स्वतंत्र बुद्धीनं परमात्म्याला जाणलं असं तो म्हणतो. अर्जुन म्हणतो मी आत्तापर्यंत नारद व्यास देवल यांच्याकडून जे श्रवण केलं आणि तुझ्याकडूनही जे श्रवण करायला मला आत्तापर्यंत गीतेचा पूर्वार्ध मिळाला त्यावरून माझा असा निश्चय झालेला आहे की या ठिकाणी तुझं वाक्य तुझं वचन जर त्या ठिकाणी प्रगट झालं नाही म्हणजे तुझा अनुग्रह तुझी कृपा म्हणजे गुरुकृपा जर या ठिकाणी झालेली नाही आणि स्वतंत्र बुद्धीनं कोण जाणू गेला तर त्याला तो काहीच नव्हे, त्याच्या पदरात काहीच पडलं नाही असं मला भरवसेने आलं. असा माझ्या अंतकरणाचा भरवसा म्हणजे निश्चय झालेला आहे. आणि खरी काय आहे, ह्या अशाच प्रकारची गोष्ट आहे. मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आई ते, शिष्याशी मिळवी सद्वस्तुते श्रीकृष्ण त्याते सद्गुरु मानी. शिष्याला या ठिकाणी असा तळहाताच्या आवळ्यावर सारखा बोध करून देणारा असा फक्त स्वानुभूती संपन्न श्रीगुरूच आहे आणि हा माझा निश्चय झालेला आहे असा अर्जुन सांगतो. आता म्हणतात की तो परमात्मा कसा आहे तर तो आकाशापेक्षाही व्यापक अशा प्रकारचा आहे, अतींद्रिय स्वरूपाचा आहे. तर त्या संबंधाने सांगतात येथा आपले वाडपण जैसे आपणची जाणीजे आकाशे, का मी येथुली घनवटा ऐसे पृथ्वीची जाणे. येथ या ठिकाणी म्हणजे ह्या अध्यात्माच्या
प्रांतामध्ये असं आहे, आपले जैसे आपले वाढपण, आपला असणारा विस्तार किंवा आपली असणारी जी व्यापकता, त्या व्यापकता आकाशे आपणची जाणणे. आकाश व्यापक आहे की नाही? कारण आकाश केही नसे, आकाश कुठं नाही, सर्वत्र आकाश आहे, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. आता हे जे आकाश आहे, हे आकाशाला खरं कोण जाणील? जो जाणील की जो आकाशापेक्षा व्यापक आहे. परंतु ह्या कार्यरूप प्रपंचात आकाशा इतकं व्यापक दुसरं कोणीच नाही. मग आकाशाची व्यापकता पृथ्वी जाणील का? जल, अग्नी, वायू जाणू शकत नाही. आकाश हे ह्यांच्या सापेक्ष निरतिशय व्यापक आहे की नाही? मग त्या आकाशाला कोण जाणील? आकाशच आकाशाला जाणू शकतं, कारण त्याच्यासारखा दुसरा त्या आकाशाला आकळावं अशा प्रकारचं त्याची गवसणी व्हावी असं दुसरं जगात आकाश सोडून दुसरा पदार्थच नाही. म्हणजे आकाशच आकाशाला जाणतं, अशी जशी स्थिती आहे. दुसरं उदाहरण देतात. आता घनीभूततेच्या बाबतीत म्हणजे घट्टपणा असं जर म्हटलं तर मी इथुली घनवट, मी इतकी घनवट आहे, म्हणजे माझ्या ठिकाणी इतका घट्टपणा आहे. पृथ्वीमध्ये काय झाले? सर्वात मोठी घट्ट असे होऊन बसले. सगळे परमाणू एकत्र येऊन जेव्हा पृथ्वी बनली त्यावेळेला तिच्यामध्ये काय पूर्णपणे घनीभूतता प्राप्त झाली. पण ती घनीभूत किती आहे? पृथ्वी इतकं घनीभूत जल आहे का? वायू आहे का? आकाश आहे का? कोणीच नाही. म्हणून या ठिकाणी मी किती घनवट आहे हे कोण जाणतं? पृथ्वीची जाणे, पृथ्वी जाणू शकते. तैसा आपुलिया सर्व शक्ती, तुझी जानशी लक्ष्मीपती, येर वेदाधिक मती मिरवती वाया. आता म्हणतात की ह्या परमात्म्याचं ज्ञान करून घ्यायचं म्हटलं तर जसं पृथ्वीच्या घनभूततेला पृथ्वीच जाणते, आकाशाच्या व्यापकतेला आकाशच जाणतं. तैसा ह्या ठिकाणी दाष्टांतिकात सांगतात, हे वरचे दोन दृष्टांत दिले. आता दाष्टांतिकामध्ये सांगतात तैसा आपुले सर्व शक्ती, त्याप्रमाणे आपल्या सर्व शक्ती सहित, म्हणजे आपली असणारी शक्ती, आपला असणारा प्रभाव, असणारं महात्म्य, हे सर्व शक्ती भगवंताच्या ठिकाणी अनंत. उत्पत्ती शक्ती आहे की नाही? पालन करण्याची शक्ती आहे की नाही? स्थिती करण्याची, लय करण्याची पण शक्ती आहे की नाही? परमात्म्याच्या ठिकाणी अनंत शक्ती आहेत. परंतु आपले सर्व शक्ती, त्या परमात्म्याजवळ किती शक्ती आहेत, त्या शक्तीसह आपल्या वास्तव स्वरूपाला कोण जाणेल? परमात्म्याच्या. तुझी जानशी लक्ष्मीपती, हे लक्ष्मीपती, लक्ष्मीचाही स्वामी असणाऱ्या परमात्मन ह्या आपल्या शक्तीसहित आपल्या स्वरूपाला तूच जाणत आहेस. आणि मग परमात्म्याचं वर्णन वेदाने नाही केलं का? परंतु खरं वेद असला तरी तो सर्वज्ञ कल्प आहे, म्हणजे जवळजवळ सर्वज्ञ आहे. आणि तुम्ही आम्ही जे आहोत तर हे तर सर्वज्ञ नाहीत, हे काय आहेत? अल्पज्ञान, अल्प शक्तिवान आहेत. पण त्यांनी वेदाचा जरी आश्रय केला तर मुळात वेद काय आहे? वेदच परमात्म्याला सर्वांगाने वेद जाणू गेला तव पुढे मौनावला आणि ते गुह्य तुझला प्राप्त कैचे, अशी स्थिती असल्यामुळं मग वेदाधिक. आणि काही लोक काय करतात? आपल्या बुद्धीच्या द्वारा शास्त्राचं अध्ययन करतात, वेदशास्त्राचं, आणि आम्हाला वेदाच्या साह्याने आमच्या बुद्धीला परमात्मा कळून आला, परमात्म्याचं ज्ञान झालं असं म्हणतात. त्यांच्या ठिकाणी आपल्या स्वतंत्र बुद्धीचा एक प्रकारचा अभिनिवेश आहे. परंतु बुद्धीला परमात्मा कधी, बुद्धी न जाणे त्यासं, तो जो परमात्मा आहे तो बुद्धीला कधीही विषय होऊ शकत नाही. अहो, बुद्धीला या सगळं विचित्र विश्वाचं तरी एका वेळेला ज्ञान आहे का? त्या विचित्र काळाचं अज्ञानाचं ज्ञान होईल का त्याला? कारण त्याचं मूळ, जर कार्याचं ज्ञान होण्याचं सामर्थ्य बुद्धीच्या ठिकाणी नाही तर कारणाचं ज्ञान होईल काय? आणि जर कारणाचं ज्ञान होत नाही तर अधिष्ठानाचं ज्ञान होईल काय? म्हणजे बुद्धीला होणं शक्यच नाही. मग आता बुद्धीचा प्रयत्न करीत नाही का? करते. परंतु ती केवळ नास्तिकांसारखी वेदाचं साह्य न घेता जर त्या बुद्धीनं प्रयत्न केला तर त्यांना परमात्मा कळणार नाही, हे आपल्याला या ठिकाणी साधारणपणे लक्षात येऊ शकतं. परंतु ज्यांनी वेदाचा आश्रय केला ज्या बुद्धीनं, तर ती बुद्धी मात्र परमात्म्याचं ज्ञान करून देईल असं आपल्याला वाटतं. कारण वेद हा सर्वज्ञ
कल्प आहे असं म्हटलं म्हणून. पण याचा अर्थ आपल्या बुद्धीला वेदाचं जे तात्पर्य आहे ते तात्पर्य स्वतःच्या बुद्धीला आकलन होणार नाही. माऊली सांगतात, मनोमार्गे गेला तो येथे मुकला. याच्यासाठी काय, संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीत साधकाने सत्शास्त्राचं श्रवण करावं म्हणजे तो परमात्मा आकळला जाईल. परंतु तुम्हीच सांगा की कोणताही मनुष्य असला तरी त्याच्या ठिकाणी बुद्धी आहे की नाही, आणि ती बुद्धी परिच्छिन्न आहे की नाही, आणि त्या परिच्छिन्न बुद्धीला उपाधी करून अपरिच्छिन्न परमात्म्याचं त्याला जरी वेदाचंही साह्य घेतलं तरी मुळात वेदच त्या ठिकाणी भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करताना वेदाशी काही कळलेची नाही. शेषशिनला झाल्या ती सहस्र जिव्हा जिव्हावो देव काहो उभ्या विठेवरी उभा. अशी जर त्या वेदाची स्थिती असेल तर त्या वेदज्ञांची स्थिती काय आहे? आगा वेदविदू जरी झाला तरी माते नेनता वाया गेला, आणि कनू सांडोनी उपनला कोंडा जैसा, अशी त्याची स्थिती भगवान नव्या अध्यायात गेली का होई. तर अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. तर म्हणून या ठिकाणी सांगतात की वेदाधिक आणि त्यांचं साह्य घेतलेले मानव यांची मती म्हणजे यांची बुद्धी ही वाया मिरवती. आपले व्यर्थच आमच्या बुद्धीनं परमात्मा शास्त्राच्या साह्याने कळला अशा प्रकारचं उगीचच व्यर्थ या ठिकाणी मिरवतात. म्हणजे त्यांना महत्त्व कशाचं? बुद्धीचं. आणि बुद्धी कितीही महान झाली तरी परमात्म्या इतकी महान कधी होऊ शकत नाही. त्याला गवसणी घालण्याची योग्यता ह्या मानवी बुद्धीमध्ये नाही. त्याला वेदाचा अर्थ पण कळेल असं नाही. वेदाचा तो अर्थ काय, वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष आणि वेदे नाही ऐसे सांगितले. या ठिकाणी वेदाने कधी सांगितलं की कन्येचा अभिलाष करावा, पण ब्रह्मदेवाला झाली की जो ब्रह्मदेव संपूर्ण जगताची उत्पत्ती करता त्याला सुद्धा परमात्म्याचं यथार्थ स्वरूप कळलंय का? तर आपले सामान्य असणारी बुद्धी आणि त्या बुद्धीनं मी परमात्म्याला जाणलं असं अर्जुनाला मान्य होत नाही. कारण अर्जुनाने केलेलं जे श्रवण आहे त्या श्रवणामध्ये त्याला निश्चित कळलेलं आहे की स्वतंत्र बुद्धीनं परमात्म्याला, स्वतंत्र बुद्धी परमात्म्याला विषय करू शकत नाही, किंवा शास्त्राचं आलोडन केलेली बुद्धी देखील परमात्म्याला यथार्थ रीतीनं विषय करू शकत नाही. म्हणजे ती बुद्धी परमात्म्याशी एकरूप होईल, वेद परमात्मा स्वरूपामध्ये मिळून जातील, पण सांगण्यासाठी वेगळेपणाने त्याचं इदम इत्थम या रूपाने कधीही वर्णन करू शकत नाही असं अर्जुनाला लक्षात आलेलं आहे. काय कळो आले खटाळ असे बाटो नये लिंपो दोषे. तेव्हा आपली बुद्धी या कधी दोषांनी लिप्त होऊ नये. असं हे सर्व मिथ्या आहे. फलकट तो संसार आणि येथ सार भगवंत हे अर्जुनाला चांगल्या प्रकाराने कळलेलं आहे. हां मग हे घ्या आणि मोठ्याने सांगा. नाटाचा अभंग आहे का? हां. कळो येते आपुल्या बुद्धी हेतु न गडे कधी एवढे आघाततेमध्ये लज्जार देवे आडे ठाके कृपया केली संतजने. हां माझी अलंकारिली वाणी प्रीतीही लावली कीर्तनी तुका चरणी लोळत असे. या ठिकाणी आपल्या स्वतंत्र बुद्धीनं परमात्मा कळत नाही, म्हणून तर संतांच्या संगतीतच तो कळून घ्यावा लागतो. आणि त्याच्यातही केवळ शास्त्राचे अध्ययन केलेले पण ज्यांना स्वतःला ब्रह्मानुभूती आली नाही अशा केवळ श्रोत्रिय लोकांच्या द्वारा देखील परमात्मा यथार्थ रीतीनं जाणला जाऊ शकत नाही. मग ते जे म्हणतात आम्हाला कळला ते वायामती मिरवती आपल्या बुद्धीचं टिमकी वाजवत राहतात, त्यांना कळलेला नाही. हागा मना ते मागा सांडावे पवना ते वावी मवावे आधी शून्य उतरवणी जावे केवते बावी. मग आता जर वेदाला नाही, बुद्धीला कळू शकत नाही, इंद्रियांना गोचर होत
नाही, आणि त्या परमात्म्याच्या प्राप्तीशिवाय तर दुसरा तरुणोपाय नाही असं सांगितलं की परमात्म्याचं ज्ञान झालंच पाहिजे. कारण तमेव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यः पंथा विद्यते अयनाय. त्या परमात्म्याला जाणल्या वाचून दुसरा कोणताच उपाय अस्तित्वात नाही. आणि जो उपाय करावा जातो ते तर सगळे अपाय आहेत असं तुम्ही सांगता. आणि ज्ञान तर झालंच पाहिजे. मग आता ते होईल कसं? ते होणं किती कठीण आहे याविषयी भगवान आपलं अर्जुन म्हणतो देवाला, हा गा अहो श्रीकृष्ण परमात्मन मना ते मागा सांडावे. एखाद्या माणसाने सांगितलं की स्पर्धा करायची. आज कसे स्पर्धा असतात, पळण्याच्या शब्द त्याला काय म्हणतात, धावण्याची शर्यत असते. तर त्या धावण्याच्या शर्यतीमध्ये म्हणजे आज किती पळलं पाहिजे, पहिल्या नंबरचं बक्षीस कोणाला, जो वाऱ्याला मागं टाकील त्याला. पवन इथं सांगितलं मनात, आपल्या मनाला मागं टाकील त्याला. मनच किती, मनोजवम मारुत तुल्य वेगम. मारुतीचं सांगताना काय सांगतात, मनासारखा त्याचा वेग आहे, बरोबर ना. परंतु मनासारखा वेग आहे, परंतु मनाचा वेग किती आहे की नाही. आता इथं या क्षणात आळंदीमध्ये आहे, दुसऱ्या क्षणात ते कुठं जाईल, वैकुंठात पण जाऊ शकेल की नाही. दिल्लीला म्हणणं काय विशेष नाही, पण ते वैकुंठात सुद्धा एका क्षणामध्ये जाऊ शकतं. आता इतका वेग माणसाच्या, इतकी शर्यत करायची, पळायचंय पण कोणाबरोबर, मनाला मागं टाकायचे, म्हणजे मनापेक्षा अधिक पळायचं. ही गोष्ट ऐकल्यावर आपल्याला आश्चर्य वाटतं की नाही, अद्भुतपणा वाटतो की नाही. बरं शक्य आहे काही, की अशक्य कोटीतली गोष्ट आहे, अशक्य कोटीतली गोष्ट आहे. पवनाते वावी मवावे. आणि एकाने सांगितलं वाऱ्याचं काय, पवनाते मवावे, पवना म्हणजे वारा, आणि वाऱ्याचं काय करायचं, माप घ्यायचं. वाऱ्याची लांबी किती, रुंदी किती याचं माप घ्यायचं. म्हणे ते काय अवघड आहे. तो वावभर आपण म्हणतो ना, तो पदार्थ वावभर आहे. वाव म्हणजे आपल्या कोपऱ्यापासून तर मधल्या बोटाचं जे टोक आहे, मधल्या बोटाचं टोक आहे तिथपर्यंत जेवढा माप आहे त्याला काय म्हणतात, वावभर. म्हणजे हातभर आपण म्हणतो ना, त्या हातभर म्हणजे कोपरापासून तर मधलं बोट हे सर्वात अधिक लांबीच आहे. तिथपर्यंत जर दोरी लावली आणि तेवढा जो भाग येईल त्याला म्हणे काही नाही, वाऱ्याला मोजायचं, आणा दोरी, आहे की नाही, आणा दोरी. मी दोरीनं तो मोजून दाखवतो. कधी मोजता येईल का, नाही. अजून सांगता दृष्टांत, आधी शून्य तरोनी उतरोनी जावे केवते बाही. आधी शून्य, आधी शून्य कशाला म्हणतात, मायेला म्हणतात. आधी शून्य म्हणतात मायेला. आता एक म्हणा, माया तरुण जाणं कसं शक्य आहे, आघटित घटना पटीयशी माया. त्या मायेला तरुण जायचं म्हटलं तर ते अत्यंत अशक्य गोष्ट आहे. जे लोक म्हणाले ना की काय, गेले तयांची शुद्धीच नाही, एक स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले तयाची शुद्धीच नाही, एक जाणीवेच्या डोही गर्वेची गिळिले, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. माझी दैवी माया, देवाच्या अधीन असणारी देवाची जी माया आहे ती माया तरुण जाणं अत्यंत कठीण आहे. पण एक माणूस म्हणला, मायेतून काय करायचं. ज्यांनी आत्तापर्यंत दंड थोपटले आणि मायेतून तरुण जायला निघाले, ते मायेने कुठंच त्यांचा थांगपत्ता सुद्धा चगळून चोथा करून फेकून दिले. अशी त्याची आपल्याला हे पुराणामधले वगैरे दृष्टांत सांगतात. अमक्याने ठरवलं कामावर विजय मिळेल, क्रोधावर विजय मिळेल, त्यांना मिळवता आला का, नाही. कारण माया ही काय, अघटित घटना करून दाखवणारी अशी आहे. आणि त्यालाच आदिशून्य असं म्हणतात. ब्रह्माला काय म्हणतात, महाशून्य. ब्रह्माला काय म्हणतात, महाशून्य. आणि आदिशून्य म्हणजे ह्या संपूर्ण जगताचं असणारं परिणामी उपादान कारणरूप असणारी माया, तिला आदिशून्य असं म्हणतात. आता ही माया बाही म्हणजे आपल्या हाताच्या सामान, नदी जशी आपण एकापुढे एक हात मारत त्या नदीच्या परतीराला जाऊ शकतो, तसा आपल्या स्वतःच्या बाहूच्या पराक्रमावर अघटित घटना पटीयशी मायेचं कोणी उल्लंघन करू शकत नाही. केवते तरावे, त्या मायेतून आदिशून्य उतरवणी जावे. या ठिकाणी मायारूपी नदीतून तरुण केवी जावे, कसं जावं, केव्हा जावं, जाऊ शकत नाही. तैसे हे तुझे जाणणे आहे,
म्हणून कोणाही ठाऊके नव्हे, आता तुझे ज्ञान होय तुझची जोगे. कारण म्हणतात असं आहे, तैसे हे तुझे जाणणे आहे. म्हणजे तसे म्हणजे वर दृष्टांत सांगितल्याप्रमाणे वाऱ्याला सुद्धा काय करायचं, हाताने मोजायचं, आधी शून्याला तरून जायचं आणि मनाला मागं टाकायचं. ह्या गोष्टी जशा काय आहेत, अशक्य आहेत, त्याचप्रमाणे तैसे हे तुझे जाणणे आहे. तसंच तुझं जाणणं म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेणं आहे. म्हणजे तसंच तुझं ज्ञान आणि जीवाला आपल्या परिच्छिन्न बुद्धी उपाधीच्या द्वारा किंवा इंद्रियांच्या द्वारा किंवा केवळ शास्त्राच्या अध्ययनाच्या द्वारा गुरूंच्या वाचून कधीही होणं शक्य नाही. तैसे तुझे जाणणे आहे. तुझं ज्ञान म्हणजे तुझं ज्ञान तसं आहे, तुझं ज्ञान तसं आहे म्हणजे तसं तुझं ज्ञान प्राप्त करणं अत्यंत दुष्कर कठीण आहे. म्हणून कोणाही ठावे नव्हे. म्हणून आतापर्यंत हे ज्ञान कोणालाही ठावे नव्हे, कोणालाच माहिती नाही. म्हणजे हे ज्ञान कोणालाच प्राप्त झालं नाही. कोणालाच प्राप्त झालं नाही म्हणजे याचा अर्थ सर्वांनाच अज्ञान आहे का? नाही, तुझं ज्ञान तुला आहे ना. आता तुझे ज्ञान होय तुझची जोगे. आता तुझं जे ज्ञान आहे तेच त्या तुझ्या स्वरूपाला जाणण्याला समर्थ आहे. म्हणजे ज्ञान स्वरूप असणारा तूच आपल्या स्वतःच्या स्वरूपाला जाणू शकतो. इतर कोणतंही साधन तुझ्या ज्ञानप्राप्तीला किंवा तुझ्या प्राप्तीला समर्थ नाही, असं अर्जुन म्हणतो. म्हणजे परमात्म्याला जाणायचं झालं तर काय होईल? परमात्म्याला कोण जाणतो खरा? परमात्माच जाणतो. आणि मला जर परमात्म्याला जाणायचं झालं तर जो स्वतःचा स्वतःला जाणतो तो परमात्मा जर माझ्यावर अनुग्रह करील तरच तो त्याच्या स्वरूपाचं मला ज्ञान होईल, दुसरं कोणाच्याही द्वारा होणार नाही. कारण दुसऱ्यांना ज्ञानाच्या काय आहेत, मर्यादा आहेत. तसे तुझं ज्ञान काय आहे? तुझं मूलभूत ज्ञान स्वरूप तू ते ज्ञान कसं आहे? अमर्याद आहे, व्यापक आहे. आणि त्याला जाणणारा कोण आहे? व्यापकाला जाणणारा तुझा व्यापक परमात्मा. म्हणजे तू स्वयंप्रकाश स्वतःसिद्ध अशा तुझ्या स्वरूपाला जाणणारा तूच आहे. अर्जुनाच्या मनात आहे की अशा परमात्म्याने जर माझ्यावर अनुग्रह केला तर आणि तरच माझं कार्य होणार आहे, असे माझं दृढ काय आहे, विश्वास आहे किंवा दृढ धारणा आहे. ती अर्जुन जसं एखाद्या मातेच्या अंकावर खेळण्यासाठी बालकाला काही संकोच वाटत नाही, त्याप्रमाणे अर्जुन आपले असणारी जी ह्या भगवत स्वरूपाचं अज्ञान निराश करण्याविषयीची जी कैफियत आहे ती कोणापुढं मानतो? त्या परमात्म्यापुढंच मानतो. आणि मानत असताना इतका अनन्य आहे की तू कदाचित म्हणशील दुसऱ्या कोणाच्या द्वारा हे अज्ञान निवृत्त करून घे, तर मी तसं करणार नाही, कारण कोणाच्यानेच हे निवृत्त होणार नाही. याला साधन कोण आहे? तू आणि तूच आहेस, अशी माझी दृढ धारणा झालेली आहे. ही तुझ्याच कृपेने झालेली आहे. तैसे हे तुझे जाणणे आहे. म्हणून कोणाही ठाऊके नव्हे, आता तुझे ज्ञान होय तुझची जोगे. जी आपण या ते तूची जाणशी आणि का ते सांगावयाही समर्थ होशी. तरी आता एक वेळ घाम पुशी आरतीची निडळीचा. आता सांगतात आणखी मला एक माहिती आहे, जी अहो परमात्मन आपण या ते तूची जाणशी. आपल्या ज्ञानस्वरूपाला कोण जाणणार आहे? तूच जाणणारा आहे. कारण ते काय आहे, तुझं जे ज्ञान स्वरूप आहे ते स्वयंप्रकाश ज्ञान आहे. आणि त्याला जाणणारा कोण आहे? त्याला जाणण्यासाठी कशाचीही आवश्यकता नाही, असं तुझं ज्ञान तुलाच माहीत आहे. म्हणून तू आपल्याला जाणण्याला तूच समर्थ आहेस. आणि का ते सांगावयाही समर्थ होशी. आता हे ज्ञान मी आहे ज्ञानस्वरूप, मग तू करून घे ज्ञान. तर ते म्हणतात की जर दुसऱ्याला ज्ञान करून घ्यायचं झालं तर जो स्वतः ज्ञान स्वरूप आहे, ज्याला आपल्या स्वरूपाचा यथार्थ परिचय म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती आहे, असा तूच इतरांना सांगण्यासाठी समर्थ होऊ शकतो. म्हणजे तुझ्या ठिकाणी ह्या जगताच्या कल्याणासाठी आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करून देण्याचं सामर्थ्य हे कोणा ठिकाणी? तुझ्या ठिकाणी आहेत. आणि का तेही सांगावया समर्थ होशी. तू दुसऱ्यांना सांगण्यालाही समर्थ आहे, ती शक्ती तुझ्या ठिकाणी आहे. तर मग आता काय कर, मग काय तू असं मला समजा मी माझ्या स्वरूपाला जाणतो, दुसऱ्याला देण्याला समर्थ आहे की नाही? बरं, मग त्याचं काय? तर किम
ह्या बोलण्याने तुला काय पाहिजे? हा मला तेच पाहिजे की माझी निढळीचा काय घाम एक वेळ पुसी. तर एक वेळ म्हणजे देवा तू अशी एका वेळेला असं कर की माझी आरती म्हणजे मला तुझ्या स्वरूपाच्या प्राप्तीची जी उत्कट अभिलाषा आहे आणि ह्या अभिलाषा मला देव कधी भेटेल ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, अशी माझी स्थिती झालेली आहे. काही ऐसे भाग्य लाहता होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप, मग तया सुखा अंत नाही पार आनंदे सागर हेलावती. असा माझ्या जीवनामध्ये मृत्यूच्या अव्यवहित क्षणी एक क्षण का होईना मला माझी ही इच्छा पूर्ण व्हावी आणि मला तुझ्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालेलं आहे. आणि ते कोणाच्या द्वारा झालेले? तुझ्याच द्वारा झालेलं आहे. असा क्षण माझ्या जीवनात एक वेळा येऊ दे ना. आणि तू काय कर तर माझी ही आरती म्हणजे उत्कट अभिलाषा किंवा माझ्या जीवनामध्ये असणार झालेले जे आत्तापर्यंत केलेले श्रम आहेत आणि त्या श्रमामुळं मला जो काही घाम आलेला आहे, निडळ म्हणजे कपाळावरचं, आरतीचे निडळीचा म्हणजे माझी इच्छारूप असणारं जे कपाळ आणि त्या कपाळावर ही जी काही उत्कट अभिलाषा माझ्या ठिकाणी उत्पन्न झालेली आहे तोच कोणी एक घाम आणि तो घाम तू काय करून टाक, पुसून टाक. म्हणजे माझी इच्छा पूर्ण कर आणि मला तुझ्या स्वरूपाचं ज्ञान करून दे, असं अर्जुनाचा उद्देश आहे. हे ऐकले की भूतभावना भवगज पंचानना सकळ देवदेवता अर्चना जगन्नायका. हे काय ज्ञानेश्वरीमध्ये श्रीगुरूंच्या जवळ कसं राहावं, कसं जावं, त्यांच्याजवळ काय मागावं, कसं मागावं, नंतर ते कसे देतील, दिल्याची कसा उपयोगिता करावी, हे सगळं शेवटपर्यंत सर्व विचार ज्ञानोबरायांनी अनेक ठिकाणी अनेक प्रसंग जेव्हा उत्थापित झाले तेव्हा सांगितलेलं आहे. आता अर्जुन किती देवाच्या जवळ गेला बरं का, नुसतं हात जोडून. हे ऐकले की तू ऐकलं का देवा मी काय म्हणतो? माझे निरळीचा जो आरतीचे निरळीचा घामपुसी असं मी म्हणतो. नुसते शब्द ऐकून चालणार नाही. ते म्हणतात हे ऐकले की भूतभावना, हे ऐकलं ना तू चांगलं. आता किती जवळ गेला की नाही, भगवंताला म्हणतो. म्हणजे नसलं ऐकलं तर मी परत म्हणून आताच त्याला वाटतं हे ऐकलं ना तू माझं काय, मला तुझ्यापासून दुसरं काही नको काय. तरी आता एक वेळ घाम पुशी आरतीचे निरळीचा, हे माझं मागणं आहे. हे ऐकलंस ना, हे ऐकले की. आता तुम्ही म्हणा ऐकलं पण माझ्याजवळ काय, मला माहिती आहे तू कोण आहे. ऐके ना, तू भूतभाव नाही, तू ज्यांनी मला उत्पन्न केलं नाही या सर्व विश्वाला उत्पन्न केलं. म्हणजे भगवंताच्या ठिकाणी असणारी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्नता त्याची जाणीव करून देत आहे. जसं हनुमान होतात. हनुमानराय त्यांना काय सांगितलं की हनुमानराय लहानपणी त्या ह्या ऋषीमुनी आपले स्नान संध्या करत असले तर त्यांची चेष्टा करायची. त्यामुळं त्यांची शक्ती जी आहे की ते सूर्याला फळ म्हणून सूर्यापर्यंत उडी टाकली आहे की नाही. अशा प्रकारचे हनुमानराय. पण ऋषीमुनींनी शाप दिला. आणि काय शाप दिला की तुझी जी शक्ती आहे ना ती आता गुप्त होऊन जाईल. आणि कुठपर्यंत ती शक्ती राहील? जोपर्यंत भगवान रामचंद्रांची भेट होईल आणि तुझा काय त्याला म्हणतो जन्मजात असणारा जे काही दिव्य कासोटी तुझी आहे बरोबर ना, ती कासोटी ते ओळखतील आणि त्यावेळेला ह्या सगळ्या शक्ती पुन्हा तुझ्या जीवनामध्ये पुन्हा संचारित होतील. असंच आहे ना. त्याप्रमाणे इथं म्हणतात मला माहीत आहे की तू जर कृपादृष्टी केली तर मला या सगळ्या शक्ती काय होतील, माझ्या अंतर्निहित असणाऱ्या सर्व शक्तीचं जागरण करण्याचं अलौकिक सामर्थ्य तुझ्या ठिकाणी आहे. म्हणून म्हणतात की ऐकले की, तू ऐकलं का मी असं का म्हणतो तर तू म्हणशील की मग दुसरं कोणाकडून कर, माझं सामर्थ्य नाही. तू भूतभावन आहे, त्यांना उत्पन्नच करतो एवढं नाही. या ठिकाणी आई वडील मुलांना उत्पन्न करतात, सांभाळण्याचा प्रयत्न करतात, परंतु पूर्ण पोषणाचं सामर्थ्यच त्यांच्या ठिकाणी असेल असं नाही. परंतु तो भूतभावने आहे. पुन्हा मुलांचं ईशन किंवा नियमन करण्याचं सामर्थ्य का त्यांच्याजवळ
काय करावं? मुलगा म्हणतात काय झाला? हद्दीच्या बाहेर गेला, त्यांचं सामर्थ्य नाही. परंतु तू मला उत्पन्न केलेलं आहे आणि माझं ईशन, माझं नियमनही करणारा कोण आहे? तूच आहे. सगळ्याच जगताचा नियमित नियंता जर तू असेल तर माझ्या अंतःकरणाचा नियंता कोण आहे? तूच आहे. आणि पुन्हा म्हणतात की भवगज पंचानना, आणि तुझं स्वरूप आहे हा जो भव म्हणजे संसार आहे. संसार हा कोणीतरी मदोन्मत्त गज म्हणजे हत्ती आहे. मग आता हे संसार इतका जर मदोन्मत्त हत्तीसारखा प्रबल असेल तर आता याचा नाश कशाने होणार? असं म्हणणं. मला माहीत आहे देवा तू त्याचा पंचानन आहे. तर किती जरी मदोन्मत्त हत्ती असला आणि सिंह गाजोनी पुढा आला सिंह जरी, तर तो मदमुख असणारा न ठेवीच खाला. त्या उचलला काय हे असो उचलीला पाव, हे असो पाव उचलीला मदमुख न ठेवीच खाला, जरी गाजोनी पुढा झाला सिंह जरी. असंच आहे ना. तर तू काय आहे? तू साक्षात सिंह आहे. तेव्हा माझं अज्ञान, माझा असणारा बंध हा तुझ्या दृष्टीनं काय आहे? काहीच नाही. त्या मदोन्मत्त हत्तीच्या गंडस्थळाला फोडण्याची योग्यता जशी सिंहाची आहे तसा तू माझ्या असणाऱ्या ह्या आरतीची पूर्तता करण्याला तू पूर्णपणे समर्थ आहेस. आणखीन काय? मग त्या अनेक देवदेवतांना शरण जा, परंतु सगळ्या देवता कोणाची अर्चना करतात? तुझी, आहे की नाही? मग इतर देवतांना शरण जाण्यापेक्षा माझी संकट त्यांनी जाणार आहेत का? जसं तुकाराम महाराज म्हणतात, सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपल्या पोटाजी रडते मागती शिते अवधान. याच्याऐवजी कोणाला सकळ देवाधी देव बळिया माझा पंढरी राव. म्हणून तो कसा आहे? सकळ देव देवता अर्चना. सगळ्या देव आणि देवता ह्या ज्याची अर्चना किंवा आराधना करतात अशा हे भगवंता. आणि तो काय आहे? तर नेती इति नायका, जो एकाला पुढं नेत राहतो त्याला काय म्हणतात? नायक असं म्हणतात. सर्वांचा अधिपत्य करतो. तू कोण आहे? जगन्नायक. या संपूर्ण जगताचाच तू नियंता आहेस. अशी तोंड भरून अर्जुन काय करतो? भगवंताची स्तुती करतो. जरी थोरी तुझी पाहत आहो तरी पाशी उभे ठाकावयाही योग्य न हो, या स्वच्छता जरी विनवू बी हो तरी आन उपाय नाही. बरेच लोक म्हणतात की आम्ही संतांच्या संगतीत जातो पण ते आमच्याशी बोलत नाही किंवा फारसा काही जवळी करत नाही असं म्हणतात. आता ही जवळी करायची असेल तर त्या देवाचा जेव्हा गुरु होईल जगद्गुरु तो होऊ द्या, परंतु आता अर्जुनाला गुरु करा, आहे की नाही? अर्जुनाला गुरु केलं की देव तुम्हाला स्वतः होऊन देवाची जवळीक आपोआपच प्राप्त होईल. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, देव वसे चित्ती आणि त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, संत जना सवे भेटी नवो अंग संग तुटी. तुका म्हणे जिणे भले संत संघष्टने. संतांच्या संगतीत गेलं का देवाची भेट अत्यंत सुलभ असते. त्याच्याविषयी उदाहरण अर्जुन कसा देवाच्या जवळ गेला. पहिल्यांदा तर काय म्हणलं? ऐकले की इथपर्यंत गेला. आता पुन्हा काय सांगतो की जरी थोरी तुझ्या, म्हणजे याचा अर्थ इतका जवळीकच आला ना. आणि अर्जुनाला भगवंताचा महिमा कळला की नाही? साक्षात कळला की नाही? कळला. मग बघ अर्जुन काय म्हणतो? जरी तुझी थोरी पाहत आहो, तुझं थोरवी तुझं महत्त्व आम्ही साक्षात पाहतो म्हणजे अनुभवतो, आहे की नाही? आम्हाला तर फार पूर्वीपासून पाहते पांडव अखंड वनवासी परिते देवाशी आठविती. आणि त्यांना कोणताही प्रसंग पडला की काय मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. आत्तापर्यंत त्यांना भगवंताच्या मोठेपणाचे महात्म्य ज्ञात नाही का? देवा थोरी तुझी पाहत आहो. आम्हाला जरी तुझं महात्म्य कळालं तरी ते म्हणतात आम्हाला असं वाटतं तू इतका मोठा आहे की आम्ही तुझ्या पुढं तुझ्या जवळ यावं आणि जवळी करावी अशा प्रकारचं आमचा अधिकार काहीच नाही. तुझ्या चरणाजवळ उभं राहण्याची देखील आमची योग्यता नाही. तरी पाशी उभे ठाकावया ही योग्य न हो. जर तुझी महानता पाहिली
तुझं महात्म्य पाहिलं तर या ठिकाणी आम्हाला तुझ्या पायाजवळ उभं राहणं, काय पाशी उभे ठाकाव्या, तुझ्या एकदम जवळ जावं आणि नुसतं उभं राहावं एवढी योग्यता आमच्या ठिकाणी नाही. मग नाही योग्यता तर जा, आतापर्यंत झालं ते ठीक आहे की नाही. योग्यता नाही ना, जा योग्यता मिळवून ये. पण मला इतकी उत्कट अभिलाषा झाली की आता भगवंताचा उपदेशाचा वर्षाव माझ्यावर व्हावा आणि आत्ता आणि इथंच माझं कल्याण व्हावं. पण मग कल्याण करण्यासाठीच मी बसलेलो आहे. मग तू मला शरणी, पण तुझ्याजवळ जवळ यावं अशी एवढी माझी योग्यता नाही. मग दूर जावं. पण दूर जायचं म्हटलं जरी स्वच्छता जरी विनवू बिहो, आणि ही स्वच्छता म्हणजे आमची असमर्थता आहे भगवंताच्या जवळ जाण्याची आणि भगवंताला मोकळ्या मनाने प्रश्न विचारण्याची योग्यता नाही. म्हणून आता त्या योग्यता नसल्यामुळं बिहो म्हणजे आम्ही घाबरू लागलो. पण म्हणे तेवढे धाडस नाही का घाबरून तुला सोडून द्यावं. कारण का तरी आन उपाय नाही, आणि स्वच्छता जरी विनवी तुझी विनवणी करण्याला आम्ही भ्यालो तर आन उपाय नाही. तर आमची इच्छा तर पूर्ण झाली पाहिजे. आरतीची निरळीचा घाम तर कोणी पुसणारा पाहिजे आणि तू तर नाही, कारण तुझ्या जवळही येता येत नाही. असं जर आम्ही म्हटलं तर मग आन उपाय नाही, दुसरा कोणताच उपाय आमच्या ठिकाणी नाही. कारण का आता मी तुला सांगितलं तुझ्या वाचून हा कोणीच काय तुझ्या वाक्या वाचून न जाये आणि के, हा जो मोह मला उत्पन्न झालेला आहे तुझ्या वाक्या वाचून जाणार नाही. बरं, सर्व समर्थ हे ज्ञान देण्याला तू आणि तूच आहेस, त्यामुळं दुसरा उपायच नाही. त्यामुळं तुझ्या वाचून मला काही सरणार नाही, माझं इप्सित मला प्राप्त होणार नाही. अरे पण जगामध्ये काय एकच पुरुष आहे का? संतो महांता काय निवसंती संता काय निवस नाही, दुसरं संता दुसरं काहीतरी निवसंती संता म्हणलं पहिला शब्द दुसरा आहे की वसंतवत लोकहितम चरंतम. वसंत ऋतूप्रमाणे लोकांच्या कल्याणासाठी प्रवृत्त होणारे अनेक महात्मे आहेत, त्यांच्याकडे तू जा असं कदाचित तू म्हणशील. परंतु आम्हाला महात्मा कोण आहे? महान आश्रय आम्ही तुझाच केलेला आहे, तूच आमचा खरा आश्रय आहे. इतरांकडे जायला मला सांगू नको. इतरांकडे जायचं म्हणजे काय स्थिती आहे ते ह्या सांगतात. भरले समुद्र चरिता चौकडे तरी ते बापी अशी कोरडे, काजई मेघवनी थेंबटा पडे तई पानिकी तया. समुद्र सरिता चौकडे भरले. काही सरिता म्हणजे नद्या किंवा समुद्र सगळीकडे भरलेला आहे, म्हणजे तुडुंब नद्या दुथडी होऊन वाहत आहेत. समुद्र अथांग पाण्याने भरलेला आहे. तरी ते बापियाशी कोरडे, तरी सुद्धा ते म्हणजे ती नदी किंवा ते समुद्र बापियाशी म्हणजे चकोराला ते कोरडेच असल्यासारखे की नाही. जरी ते भरपूर असले, पाण्याने सर्व ते जलाशय समृद्ध असले तरी सुद्धा बापी अशी चकोर पक्षाला ते कोरडेच असल्यासारखे की नाही. कारण चकोर पक्षाचं काय, चकोराचं जीवन कोण आहे? पौर्णिमेच्या चंद्राच्या किरणातून जे अमृत आहे त्या अमृताचं काय करायचं? पान करायचं नाही. नाही ते हे चातक पक्ष, चातक पक्ष. हा चातक पक्ष काय करतो? फक्त ढगातून पाण्याचा वर्षा होत असताना वरच्यावर चोचीनं जे पाणी मिळेल त्याच्यावर राहतो. त्यामुळं तो ज्यावेळेला ढग काय चकोरा जीवन असं पहाते चातक नेघे भूमिजळा वरुषे उन्हाळा मेघतया. त्या ठिकाणी ढग जो वर्षाव करतो तो कोणासाठी करतो? खरा चातकासाठी करतो. कारण चातक काय होतं? पावसाच्या पाण्या वाचून ढगातून आलेलं पाणी जे आहे खाली भूमीला स्पर्श होण्याच्या अगोदर त्याच्यावर तो जीवन जगत असतो. तसं या ठिकाणी त्याचा जसं आहे तै पानिकी तया मेघवनी थेंबटा पडे. त्या मेघातून जर थेंब पडतील ते तया पाणी, तेच त्याच्या दृष्टीनं पाणी आहे. दुसऱ्या पाणी असून काय आहे?
नसल्यासारखं आहे, नाही का, असून नसल्यासारखं आहे. तैसे श्रीगुरु सर्वत्र आथी परी कृष्णा आम्हा तूची गती, हे असो मजप्रती विभूती सांगे. तैसे त्या चकोर पक्षाप्रमाणे श्रीगुरु सर्वत्र आती, श्रीगुरु तर सर्वत्रच आहे. का या ठिकाणी मीच श्रीगुरु आहे, तूच श्रीगुरु आहे असं नाही. श्रीगुरु अनेक, ही गुरु शिष्य परंपरा चालूच आहे. तर अनेक अशी योग्यता प्राप्त अशा अनेक महापुरुष गुरुपदाला प्राप्त होणारे अशा अनेक आहेत. श्रीगुरु सर्वत्र आती म्हणजे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, उदार असे महात्मे ह्या ईश्वरी सृष्टीत आहेतच ना. परंतु त्या ठिकाणी म्हणतात, मग त्यांच्याकडे जावं म्हणशील, परी कृष्णा आम्हा तूची गती, पण आम्हाला गती कोण आहे, तूच आहे अशा प्रकाराने. कारण काय आहे, हे याचा आणखीन एक स्वामी महाराज नेहमी म्हणायचे की गुरु आणि कोणत्या शिष्याचा कोणत्या गुरुशी संबंध ही ईश्वराची योजना आहे. त्याची त्याच ठिकाणी प्रवृत्ती होते. त्याने त्याला सोडलं तरी तो पुन्हा कुठं जातो, तिथंच जातो. कारण त्याचं उद्धार ज्याच्या माध्यमातून व्हायचा त्याच्याशीच त्याचा संबंध जुळतो, एरवी जुळत नाही. परवा इथे एक मोठ्या महापुरुषांच्या आश्रमातून एक मुलगा आला होता इथं. तर ते यात तो आला, तो म्हटलं की मी गुरुजींना न सांगता निघालो, पण गुरुजींनी मला दुरून पाहिलं. ते आले, त्यांनी माझी पेटी पुन्हा घेतली. ते मी देत होते, मी घेतो, पण तू जाऊ नको, तू इथं राहा असं त्यांनी सांगितलं. मग तो म्हटलं मी राहू शकणार नाही. ते म्हणे का राहू शकणार नाही? त्यांनी सांगितलं तुम्ही मला खूप खूप कामं दिली, त्यामुळे मला अभ्यासाला वेळ मिळत नाही. ते म्हणे तुझी सगळी कामं मी करतो, तुला जी दिली होती बा, कोठी संरक्षण कर, कुठं गोपालन, ते सगळे मी करतो आणि तुला मीच शिकवतो, पण तू जाऊ नको. तर त्यांनी सांगितलं मला तुमच्याकडे नाही, मला दुसऱ्याकडून शिकायचं आहे. ते नाही, माझ्याकडूनच तू शिक. पण तो म्हटला मी तुमच्याकडे शिकणार नाही, मला बरेच ग्रंथ करायचे, तुमच्यापेक्षा ते माझ्या ग्रंथाचं अध्ययन लवकर होईल. शेवटी त्यांनी सांगितलं की ते काय चालणार नाही, तरी पण तू जाऊ नकोस असं त्याला म्हटले. बरोबर त्यांनी सांगितलेली ही गोष्ट. तर तो म्हटला की मग मी काय राहणार नाही. शेवटी तो आला निघून. आणि नंतर काय झालं, इथं आला तो जवळजवळ 15-20 दिवस काय राहिला याच्यामध्ये. नंतर त्याला करमेना, तो एक दिवस रात्री आला की म्हटलं मला सारखी गुरूंचीच आठवण होते, मला सारखं तिकडं जावं वाटतंय. आणि तो म्हणे मला जाताना त्यांनी मला आधी असं पण विचारलं होतं. त्यांनी सांगितलं तू जरी कुठेही गेला ना तर तुझं कल्याण होणार नाही असं मला सांगितलं. त्यामुळं मला वाटते भीती, मग मी जाऊ का? म्हटलं तसं काही नाही, ते जरी तुझ्या ह्याच्यासाठी म्हटले, पण तो म्हणला मी तर काय तिथं परत जाणार नाही. मग मी काय त्याला म्हटलं ते काय हरकत नाही, नको जाऊ, नसलं जायचं तर गुरूंचं काय तुला शापबीप वगैरे काही लागायचं नाही, फक्त आपलं अध्ययनामध्ये राहा. तो राहिला 10-15 दिवस. 10-15 दिवसानंतर तो परत आला एक दिवस. तो म्हटला मी इतकं काम करून जे माझं समाधान होतं तिथं, आणि अध्ययन थोडं जरी होत असेल, पण हे आळंदीला आल्यापासून माझं समाधानच बिघडलं. मला झोपही येत नाही, भूकही लागत नाही, आणि माझ्या डोळ्यापुढं सारखे ते गुरुजीच असतात म्हणे याच्यात. तर मग मी उद्या जाऊ का? म्हणलं अजून नको जाऊ, अजून थोडा विचार कर. तो केव्हा गेला हे मला आता परवा कळलं, म्हणजे तिथंच गेला परत. याचा अर्थ काय, हे ईश्वराचे ऋणानुबंध असतात, त्याप्रमाणे त्याची योजना होत असते. जेव्हा त्याचा अधिकार परिपक्व होईल आणि ज्या गुरु शिष्यांचा जसा ऋणानुबंध असेल तिथंच त्याचा आपोआप योग येतो. इथं म्हणतात तैसे श्रीगुरु सर्वत्र आती, श्रीगुरु जरी सर्वत्र असले परी कृष्णा आम्हा तुची गती. पण हे कृष्ण परमात्मन आमची गती म्हणजे कोण आहेस? तूच आहेस. म्हणजे आम्हाला शेवटचंच ठिकाण कोण आहे? तूच आहे. आमच्या शरणागत आम्हाला शरण्य म्हणजे ज्याला शरण गेला असताना आपल्या अध्यात्म जीवनाचं खरं संरक्षण होईल असं गती कोण आहे? तूच आहेस. हे असो. आता म्हणतो बघा हे सगळं सांगितलं, आता परमात्मा किती प्रसन्न झाले असतील. काय अनन्य तुका म्हणे, असं एक आहे ना, परमात्म्याचा जो अनन्य शरण होतो ना, तो काय म्हणतो मी तुला अनन्य आहे. आणि परमात्मा काय म्हणतो मी तुझ्याशी अनन्य आहे. चाड अनन्याची धरी नारायण,
अनन्य अनन्य तुका म्हणे. जो अनन्य झाला तर भगवंताला इच्छा काय फक्त, किंवा गुरुला इच्छा काय फक्त, यांनी काय व्हावं, अनन्य व्हावं. आणि अनन्याची एकदा तो अनन्य झाला का भगवानही काय होतो, त्या अनन्याला अनन्य होतो. अखंडानंद स्वामींनी एकदम सरळ म्हटलं, मला चांगलं आठवत नाही, बरेच दिवस झाले वाचलेलं. ते म्हणे अनन्याला अनन्य होतो आणि दुसऱ्याला काय होतं, ते म्हणे दुसऱ्याला फनन्य होतो. त्या फनन्य शब्दाचा काय अर्थ माहीत नाही, पण त्यांनी म्हटलं दुसऱ्याला फनन्य होतो. तैसे श्रीगुरु सर्वत्र आती परिकृष्णा आम्हा तुची गती. हे असो मज प्रतिविभूती सांगे. ते सांगतात हे असो, आता हे असू द्या. अर्जुनाने आपलं जे मनातलं होतं ना ते सांगितलं. अर्जुनाला काय करायचं होतं, आपल्याला चिंतनासाठी आणि आपल्यासारख्या अधिकारी असणाऱ्या, आपणा सम असणाऱ्या जे काही इतर जीव आहेत त्यांना सुद्धा ह्या विभूतीचं चिंतन करणं सोपं जातं. म्हणून त्या विभूती काय काय आहेत हे त्याला जाणायचं होतं. मग अर्जुनाने लगेच प्रश्न विचारला, म्हणे असो हे असो, आता जाऊ द्या, हे बोलणं राहू द्या. म्हणतात मज प्रति विभूती सांगे, मला तुझ्या कोणकोणत्या विभूती आहेत ते तू मला सांग. आणि त्या ज्या विभूती आहे त्या तुझ्या विभूती अनंत आहेत, त्याच्यापैकी जितक्या तुला सांगायच्या असतील की ज्या मला चिंतन करून मला माझ्या वास्तव स्वरूपापर्यंत जाता येईल, त्यांची उपासना अर्चना आराधना करता येईल. म्हणून अर्जुन म्हणतो की ह्या विभूती मला सांगा. वक्तुमर्हस्य शेषेण दिव्याह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर्लोकान् निमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि. वक्तुमर्हस्य शेषेण दिव्याह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर्लोकान् निमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि. वक्तुमर्हस्य शेषेण दिव्याह्यात्मविभूतयः प्राभूतिभिर्लोकान् निमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.